श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत कोमल केळकर यांनी लिहिलेला ललितबंध. आजचा विषय आहे दप्तर. मे महिन्याच्या सुट्टीत मी आणि माझी बहीण माहेरी राहायला गेलो होतो. एक दिवस सकाळीच माळ्यावर चढून साफसफाई करायचा कार्यक्रम ठरवला. बहीण वर चढून माळ्यावर गेली आणि तिने एक एक गाठोडी माझ्याकडे खाली द्यायला सुरुवात केली. त्यात तिने मला एक दप्तर दिलं. झालं. त्या दप्तरात काय आहे हे बघण्याची माझी उत्सुकता काही मला शांत बसू देईना. बहिणीला म्हटलं, तू बघ जरा वरचं शांतपणे, मी आलेच. ते माझं 10वीतलं दप्तर होतं. त्यावेळी आयताकृती आकाराची मोठी दप्तर असायची आणि पिण्याच्या पाण्याच्या साध्या प्लॅस्टिकच्या वॉटर बॅग. आपल्याकडे कितीही छान वॉटर बॅग असली तरी दुसऱ्याची वॉटर बॅग जास्त आवडायची. त्यावेळी स्टील, तांबं, चांगल्या प्रकारचं प्लॅस्टिक असं काही नव्हतंच. नुसतं दप्तराकडे बघून काही सेकंदात मी भूतकाळात प्रवेश केला. दप्तरात काय काय असेल ह्या उत्सुकतेने मी घाईघाईने ते उघडलं. छोट्या खिशात हात घातला तर वेणीला बांधायची काळी रिबीन सापडली आणि बाजूला एक फाउंटनचं शाई पेन सापडलं. शाई पेन हा शब्दसुद्धा मी किती वर्षांनी उच्चारला होता. एक वेगळाच आनंद मिळत होता हे जुनं सगळं पुन्हा नव्याने बघताना. ते पेन उघडून लिहितं का बघितलं, पण त्यात शाई नव्हती. संपली म्हणून बहुधा खिशात ठेवून दिलं असेल आणि तिथेच विसरले असेल. पण आत्ताही माझ्याजवळ त्यात शाई भरण्यासाठी शाईची मोठी बाटली नव्हतीच. तरी पण उगाच सगळ्या बाजूने ते पेन उघडून पुन्हा बंद करून ठेवून दिलं. मग दप्तराच्या आतल्या कप्प्यात हात घातला तर त्यातून एक डिक्शनरी बाहेर आली. हल्ली कुठल्याही गोष्टीचा अर्थ शोधण्यासाठी पटकन मोबाईल हातात घेतला जातो. त्याऐवजी जिचं दर्शनसुद्धा दुर्लभ झालं आहे अशी डिक्शनरी हातात घेऊन चालताना काही वेगळीच भावना मनात येत होती. एका पानावर नेच्याच्या झाडाचं पान ठेवलं होतं, खूण म्हणून. त्या पानावरचे शब्द बघून ही कसली खूण ते आठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही केल्या आठवेना. म्हटलं दुसऱ्या कप्प्यात काय ते बघूया. तिथून निघाला वॉकमन. तुम्हाला आठवतोय का वॉकमन? त्यावेळी ज्याच्याकडे वॉकमन असेल त्याला शाळा कॉलेजच्या ग्रुपमध्ये मानाचं स्थान असायचं. उघडून बघितला तर त्यात चक्क एक जुनी कॅसेट सापडली. माझ्या आवडत्या गायकाच्या गाण्यांची कॅसेट होती ती. संध्याकाळच्या वेळी वॉकमन घेऊन गच्चीवर जाऊन झाडामागून दिसणारा सूर्यास्त बघत कितीतरी वेळ मी ही गाणी ऐकत बसायचे. किती सुंदर दिवस होते ते. त्यावेळी मला ती सगळी गाणी पाठ होती. आत्ताची गाणी काही केल्या लक्षातच राहत नाहीत. त्यामुळे मी अजूनही त्या जुन्या गाण्यातच रमते. मोबाईल, टीव्हीच्या वेगवेगळ्या चॅनलवरून ही गाणी ऐकता येत असली तरी ती गच्चीवरची संध्याकाळ काही अनुभवता येत नाही. यानंतर आता अजून काय सापडतंय या उत्सुकतेने मी त्या कप्प्यात हात घालून इकडे तिकडे शोधण्याचा प्रयत्न केला, पण काहीच हाती लागलं नाही. मग सगळे कप्पे पुन्हा पुन्हा शोधले. अगदी दप्तर उलटं करून गदागदा हलवून बघितलं, पण काहीही मिळालं नाही. नाही म्हणाला एक छोटं चॉकलेट खाली पडलं. हे सुंदरशा आठवणींचं गाठोडं इतक्यातच रिकामं झाल्याचं दुःख झालं. हिरमुसल्या चेहऱ्याने मी त्या रिकाम्या दप्तराकडे बघत बसले. इतक्यात माळ्यावरून खाली उतरून एक मोठी पिशवी हातात देऊन माझी बहीण माझ्याजवळ आली. म्हणाली, माळा नंतर साफ करू, हे बघ ह्यात किती सारे जुने फोटोंचे अल्बम आहेत, बघू आण. असं म्हणत मी तिला प्रतिसाद दिला. भूतकाळाच्या सुखद आठवणींनी भरलेलं अजून एक दप्तरच माझ्यासमोर आल्याने मी पुन्हा आनंदून गेले. दप्तर. कोमल केळकर यांनी लिहिलेला ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. वाचक स्वर होता नेहा खरे यांचा, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.